नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा यासाठी इयत्ता 8वी यासाठी जी मार्गदर्शिका आहे गणित विषयासाठी तिचा अभ्यास करणार आहोत। त्यातील घटक, त्या घटकांवरती आधारित उदाहरणे यांचा आपण अभ्यास करणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही जर चॅनलला नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील। चला तर मग सुरुवात करूयात। उपघटक 2.5 घातांक यावरील उदाहरणे आपल्याला 2.5 या सराव संचामध्ये सोडवायची आहेत। त्यासाठी आपल्याला काही नियम जाणून घेणे गरजेचे आहे, त्याआधी आता आपण अभ्यासूया। इथे आता घातांक म्हणजे काय असतो, तर आता उदाहरण समजा तिथे 3 आहे आणि 3चा 5वा घात असं लिहिलेलं आहे। तर मग 5वा घात म्हणजे काय, तर 3 या संख्येचा स्वतःशीच 5 वेळा गुणाकार, म्हणजे 5 वेळा हिचा गुणाकारात लिहिली की ती संख्या आपण काय म्हणतो, 3चा 5वा घात असं वाचन तिचं आपण करतो। म्हणजेच इथे 3चा 5वा घात काय आहे, आता इथे लिहिलेलं आहे बघा, हा या पद्धतीमध्ये। मग आता इथे घातांक रूपातील या संख्येमध्ये 3 हा काय आहे, इथे पाया असतो आणि 5 हा काय असतो, इथे घातांक असतो। आता ह्या 2चा 3रा घात याचं वाचन कसं आहे, तर 2चा 3रा घात किंवा 2चा घन असंही आपण म्हणतो। आता 3रा घाताऐवजी घन किंवा दुसरा घाताऐवजी वर्ग असं म्हणायची पद्धत आहे किंवा असं वाचन करतात। 3चा पहिला घात, इथे 3 या संख्येचा घातांक 1 असेल तर तो न लिहिण्याचा प्रघात आहे, म्हणजे 3 ही संख्या फक्त 3 अशी लिहितात। अनेक वेळा केवळ संख्या दिली असेल व क्रिया करायची असेल तर घातांक 1 लिहावा लागतो। आता दिलेली संख्या, दिलेला पाया घेऊन घातांक रूपात लेखन कसं करायचं ते आता आपण बघूयात। आता उदाहरणार्थ पाया 3 घेऊन 81 ही संख्या घातांक रूपात लिहा। म्हणून तर 81 ही संख्या 3च्या अवयवाच्या गुणाकारात रूपात लिहू। म्हणून मग आता 81 बरोबर 3चा किती वेळा गुणाकार केल्यावरती आपल्याला 81 मिळणार आहेत, तर 3चा 4 वेळेला गुणाकार केल्यावरती आपल्याला 81 मिळणार आहे। म्हणून मग 3चा 4था घात असं आपण म्हणू शकतो। 3 गुणिले 3 किती येतात, 9। 9 गुणिले 3 किती येतात, 27 आणि 27 गुणिले 3 किती येतात, 81। म्हणून 4 वेळेला हा 3चा गुणाकार झालेला आहे, म्हणून 3चा घातांक 4। आता घातांकित संख्येची किंमत काढायची आपल्याला। उदाहरणार्थ -1/2 कंसात तिथे घातांक दिला आहे 6। तर हा 6चा म्हणजे एकाचा पण 6वा घात आणि -2चा पण 6वा घात, म्हणजे 1 किती वेळा लिहिणार आपण, 6 वेळा गुणाकारात लिहिणार आणि -2 पण आपण 6 वेळा गुणाकारात लिहिण्यावरती आपल्याला किती येतात, 64। म्हणजे हे बघा, इथे हे उदाहरण त्यांनी सोडवून दाखवलेलं आहे, किंवा ह्या पद्धतीतून सुद्धा तुम्ही तसं असं लिहा किंवा असं लिहा, उत्तर तेच येणार आहे। आता घातांकाचे नियम बघा काय आहेत ते। पहिला नियम आहे a चा m वा घात गुणिले a चा n वा घात बरोबर, आता पाया इथे समान आहे a आणि घातांक वेगळे आहेत m आणि n, मग यांची इथे जेव्हा गुणाकार, आता m अधिक n लिहिला आहे, a चा m अधिक n। आता इथे जेव्हा हा गुणाकार असतो तेव्हा काय होतो, घातांकाची बेरीज होते। आता हा दुसरा नियम आहे तो काय आहे, a चा m वा भागिले a चा n वा बरोबर a m वजा n। m काय आहे, मोठा आहे गुणापेक्षा n पेक्षा। आता जेव्हा इथे भागाकाराचं चिन्ह असतं तेव्हा घातांकांची वजाबाकी होते, म्हणजे m समजा जर आपण 4 धरला आणि n 3 धरला तर 4 वजा 3 किती येतं, 1, म्हणजे a चा पहिला घात। a चा 0वा घात किती असतो, 1 असतो। a चा m वा कंसाचा n वा, म्हणजेच ह्या n आणि n चा गुणाकार होतो, a चा m गुणिले n। 5वा बघा काय नियम आहे, a गुणिले b कंसाचा m वा घात, म्हणून a चा m वा गुणिले b चा m वा, a छेद b कंसाचा m वा, म्हणून a चा m वा छेद b चा m वा घात। a वजा m म्हणजे काय येतं, 1 छेद m घात।
आणि 8वा नियम काय आहे, एचा एम वा वजा एचा एन वा बरोबर 1 एचा एन वजा एम. जर एन हा मोठा असेल एमपेक्षा तर, म्हणजे इथे भागाकारामध्ये वजाबाकीच होणार आहे, पण जर एन मोठा आहे तर मग तो काय होणार आहे, त्याच्यातनं हा एम वजा होणार आहे, म्हणून हे असं लिहिलेलं आहे. आता 10चा घात वापरून संख्येचे लेखन करा. आता उदाहरणार्थ हवे प्रकाशाची चाल. आता 3 नंतर किती शून्य दिसतात आपल्याला, किंवा ह्या संख्या किती दिसतात आपल्याला, 1 2 3 4 5 6 7 8 9, या 9 संख्या आहेत, म्हणून 3 तसाच लिहून घ्यायचा. आणि 3 नंतर आपल्याला किती शून्य दिसत आहेत, तर 8, म्हणून 1 2 3 4 5 6 7 8, हा किती लिहिला आपण, 10 लिहिलेला आहे. मग 10चा कितवा येतो हे संख्या, हा 10चा किती शून्य येतात पुढे, 8 शून्य येतात, म्हणून इथे 10चा 8वा घात. त्यानंतर इथे पृथ्वीचे पृष्ठफळ, इथे किती संख्या आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 संख्या आहेत. पण इथे काय करायचं आहे, 5 नंतर 5.1 लिहायचं आहे आणि 5 नंतर किती संख्या आहेत त्यानुसार इथे ते घातांक आपल्याला लिहायचा आहे. 5 नंतर किती संख्या आहेत, 1 2 3 4 5 6 7 8, म्हणून 10चा 8वा घात इथे येतो. इथे बघा त्याच पद्धतीमध्ये घनफळ तर 12. मग आता किती आहेत ह्या, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. 1 नंतर इथे काय केलेलं आहे, 1.1 गुणिले 10चा किती येतात, मग हे 1 नंतर किती राहतात संख्या, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12, म्हणून 10चा 12वा. आता 15 ह्या किती संख्या आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9. 1 नंतर किती शून्य मग असणार आहेत, 9. 1 नंतर 8 शून्य असणार आहेत, म्हणून 1.5 गुणिले 10चा 8वा. त्याचप्रमाणे इथे सुद्धा आपण लिहिलेलं आहे. आता इथे हे जे आहे 0.0 हे 003 हे जे आहेत ते हे किती आहेत ते मोजायचे. पूर्णांक संख्येनंतर किती आहेत ते 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12, म्हणून -12. आता -12 का, तर ह्या 3च्या आधी शून्यानंतर 3च्या आधी हे सगळे शून्य आहेत, म्हणून हे काय आहेत, वजा आहेत. 3नंतर हे नाही आहे, जसे ह्या आधीच्या संख्यांमध्ये कसे आहेत एका आकड्यानंतर ते शून्य आहेत, पण इथे काय आहेत त्या आकड्याच्या आधी शून्य आहेत, म्हणून इथे -12. त्याचप्रमाणे ह्या पद्धतीचे उत्तर. आता शेवटचं ए या संख्येचे एनवे मूळ हे या ए या संख्येच्या n घातांकाने दर्शवतात. उदाहरणार्थ 81चा 1/14 1/4 याचा अर्थ 81चे चौथे मूळ असा त्याचा अर्थ होतो. आता हे जे नियम आपण सगळे बघितलेले आहेत, तर या नियमावर आधारित सराव संच 2.5 मधील उदाहरणे आपल्याला सोडवायची आहेत, ती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत. तर आजच्या व्हिडिओत आपण इथेच थांबूयात. भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.